रंभा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रमा आता बाप्पाकडे उभी राहून पाया पडत असते. खरं तर आज तिला खऱ्या अर्थाने तिचं हे घर पुन्हा मिळालेलं असतं. 5 दिवस का होईना पण तिला या घरामध्ये राहता आलेलं असतं. त्यामुळे ती देवाचे आभार मानत असते आणि त्याचसोबत तिला तिच्या मुलीसोबत सुद्धा वेळ घालवता येणार असतो. त्यामुळे रमा देवाचे विशेषतः आभार मानत असते. तेवढ्यातच तिथे आता आरोही आणि अर्थ आलेले असतात. आरोही आणि अर्थाला रमाने सांगितलेलं असतं की घरातल्या सगळ्यांना बोलवून आण, कारण आपल्याला आरती करायची आहे. आरोही आल्याबरोबर रमा आपले डोळे पुसते. तर आरोही रमाला सांगू लागते की आई, आपल्याकडे आरतीला ना कोणच नाही येते. म्हणजे इरावती आत्या जे आहे ना ती तर दारच उघडत नाही आहे. मालविका पण तिथेच असेल. सोबतच आता अर्था आणि पार्थ हे तर मोबाईलवरच आहेत, त्यांना यायचंच नाही आहे, त्यांनी सरळ सांगितले. आणि बापाही आपलं काम करत बसला आहे. आता आरतीला सीमाई, तू, मी, अर्था दिदी आणि त्याचसोबत काकासुद्धा येणार आहेत. बस एवढंच लोक असणार आहेत. पण आता रमा म्हणते की एवढंच ना, थांब, आता सगळीच जण येतील बघ, थोडा धीर धर. आणि असं बोलून तिनं आता एक युक्ती केलेली असते. तिला माहिती आहे की या घरातले सगळेजण जे आहेत फक्त ते मोबाईलवर टाईमपास करत आपल्या रूममध्ये बसलेली असतील. आणि म्हणूनच तिच्या लक्षात येतं की नक्कीच हे लोक रूममध्ये बसलेली असणार आहेत. म्हणूनच ती आता विचार करते आणि लगेचच बाहेर जाते आणि बाहेर जो काही वायफायचा राऊटर लावलेला असतो त्याची पिनच बाजूला काढते. जेणेकरून जेव्हा ह्या लोकांचा मोबाईलचा वायफाय बंद होईल तेव्हा नक्कीच ही लोक बाहेर येतील की वायफाय का बंद झाला. हेच जेव्हा आता रमाच्या लक्षात येतं तेव्हा रमानं हे सगळं काम केलेलं असतं. पण आता जेव्हा रमा हे सगळं काम करते तेव्हा अर्था आणि त्याचसोबत आरोही तर खुश असते. तेवढ्यातच तारा तिथे आलेली असते आणि तारा रमाला येऊन म्हणते की कोणी बंद केला आहे वायफाय. पार्थही आलेला असतो, कारण त्याचा गेम जो आहे तो मध्येच थांबतो. पण रमा आता चिडलेली असते. रमा म्हणत असते की आपल्याला आरती करायची आहे, आम्ही आरती करणार नाही असं स्पष्ट सांगितलेलं असतं या पार्थ त्यासोबत तारानं. पण त्यावर रमाने सुद्धा सोल्युशन काढलेलं असतं. रमा जी आहे ती लगेचच कंपनीला कॉल करते आणि जिथून वायफायचं सगळं काही सेटअप घेतलं आहे त्यांना म्हणते की मला वायफायचा पासवर्ड चेंज करायचा आहे. सगळं काही रमाच्या बोलण्यावर हे घर जे आहे ते सुरू असतं. आणि त्यामुळेच मात्र आता खूपच जास्त टेन्शन जे काही आहे ते घरातल्या मुलांना आलेलं असतं. ती मुलं जी आहे ती पाहत राहतात आणि तुझी हिंमत कशी झाली हे वायफाय बंद करायची, पासवर्ड चेंज करायची, असं देखील तारा आता म्हणत असते. त्यावर मात्र आता तिलाच जी इरावती आहे ती समजावून सांगते आणि म्हणते की अगं बाया, तिचंच तर हे घर आहे, तिला जेव्हा हवं तेव्हा ती काहीही करू शकते. त्यामुळे उगाच आहे ना तू तिला काहीच बोलू नकोस, ती रमा कर्णिक आहे. तर दुसरीकडे मात्र आता अक्षयही म्हणतो की खूप झालं, जा बरं पटकन, तुम्ही दोघंही जण फ्रेश होऊन या, आपण आरतीला सुरुवात करूया. आता अक्षयने म्हटल्यावर बोलल्यावर त्या मुलांना सुद्धा काहीच ऑप्शन उरत नाही. ते लोक लगेच पटकन रूममध्ये जायला निघतात, कारण त्यांना आता अक्षयने सांगितलेलं असतं रूममध्ये जायचं आणि पटकन तयार होऊन बाहेर यायचं. म्हणूनच आता ते रूममध्ये गेलेले असतात तयार होण्यासाठी. तर रमा मात्र आता रागातच पाहत असते. रमाला जे काही ठरवलेलं असतं ते हळूहळू का होईना पूर्ण होत असतं आणि म्हणूनच खूप जास्त खुश असते. दुसरीकडं आता अक्षयने सांगितलेलं असतं, त्यामुळे तारा आणि पार्थ जे आहे ते दोघंही जण आपल्या रूममध्ये कपडे चेंज करण्यासाठी निघून जातात, कारण त्यांच्याकडे आता ऑप्शन उरलेला नसतो. तर इकडे मात्र आता इरावती जी आहे ती अक्षयला पुन्हा एकदा भडकवायचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते की बघितलंच ना, हे असं असतं, पण तू काळजी करू नको, हळूहळू का होईना सगळं काही नीट होईल. दुसरीकडे मात्र आता आरतीला सुरुवात होते. अक्षयने हातात आरतीचं तबक घेतलेलं असतं आणि तो आता आरती सुरू करतो. त्याच वेळेला आता रमा या साईडला उभी असते, तर मधोमध आता आरोही उभी असते. आरोहीला असं वाटत असतं की आपणही तिथं जावं आणि आपणही या दोघांना एकत्र आणावं. म्हणूनच आता आरोही जी आहे ती दोघांच्या मध्ये येते आणि जिथे आता अक्षय जे आहे तो आता देवबाप्पाकडे धरून आरती करत असतो ना, ते तबक ती हातात धरते आणि ती सुद्धा रमाला पुढे बोलवत रमाला सुद्धा तिथं हात लावायला सांगते. रमाने सुद्धा आता त्या तबकाला हात लावल्याबरोबर आता मात्र जोडीनं आरती सुरुवात होते. आणि जेव्हा जोडीनं या आरतीला सुरुवात होते ना तेव्हा मात्र आता एकटक जो आहे तो अक्षय रमाकडे पाहत असतो.
तर रमा जी आहे तिला सुद्धा अक्षयबद्दल एक वेगळेच फिलिंग्स येत असतात आणि ती सुद्धा म्हणूनच आता अक्षयकडे पाहत असते. तर इकडे मात्र आता आरती सुरू असते आणि आरोहीनं जे काही केलेलं असतं त्यामुळे रमा खुश असते. मात्र इथं इरावतीला राग आलेला असतो. ती वगैरे पूर्ण होते आणि आता प्रसाद वाटपायचा कार्यक्रम होतो. प्रसाद वाटपायचा कार्यक्रमच्या वेळेलाच नेमका आता प्रश्न पडलेला असतो की आम्हाला वायफायचा पासवर्ड कधी मिळेल आणि तिनं असं म्हटलेलं सुद्धा असतं. पण लगेचच आता या वायफायचा पासवर्ड द्यायला रमा नकार देते. रमाने सांगितलेलं असतं की जोपर्यंत आहे ना मी हा प्रसाद घेत नाही तोपर्यंत मी वायफाय वगैरे तुम्हाला कनेक्ट करून देणार नाहीये, सरळ सांगितलेलं असतं. त्यामुळे आता गुपचुपपणे अर्थापार्थ प्रसाद घेतात आणि त्यानंतरच रमा त्या मुलांना जे आहे ते आता ते वायफाय कनेक्ट करून देते. राला तर आता रमाचा प्रचंड राग येत असतो, तरी सुद्धा ती आता शांत असते. काय बोलणार आहे, कारण आता पूर्ण घर जे आहे ते फक्त रमाच्याच तालावर नाचत असतं. रमाच्या तालावर घर नाचते म्हटल्याबरोबर इकडे मात्र आता इरावती आणि मालविकाची तोंड पाहण्यासारखी झालेली असतात. रमाच्या अंतरावर सगळंच घर असं किती भारीमध्ये नाचते हे तर तिला कळूनच चुकलेलं असतं. तर इकडे मात्र आता या दोघांनाही रमानं पासवर्ड वगैरे टाकून दिलेला असतो, त्यामुळे ती दोघंही जण शांत असतात. तर रमा आता पूर्णपणे सगळ्यांना प्रसादाचं वाटप करते. जेव्हा रमा आरोहीला प्रसाद देऊ लागते ना तेव्हा मात्र आता आरोही तो प्रसाद उजव्या हाताऐवजी डाव्या हातात घेते. त्यामुळे आता रमा तिला समजावते आणि म्हणते की बाळा, हा प्रसाद असा नाही घेत, हा प्रसाद आहे ना तू चुकीच्या पद्धतीनं घेतेस, हा प्रसाद उजव्या हातात घ्यायचा असतो, डाव्या हातात नाही. आणि असं बोलून ती आता तिला शिकवत असते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टींना ती शिकवते त्यामुळे आता इरावती अक्षयला भडकवायचं काम करते. इरावती अक्षयला म्हणते, बघितलंस का, हिचा जो काही चांगलपणा दाखवायचा गुण जो आहे ना तो अजून तरी गेलेला नाहीये. म्हणजे हे गोड गोड बोलूनच यांना कसं प्रेमात अडकवायचं हे तर रमाला चांगलंच माहिती आहे. जे आधीसुद्धा ही करत होती आणि आतासुद्धा तेच करते ती, असं देखील आता इरावती अक्षयला सांगून भडकावू लागते. इरावती आता जेव्हा या सगळ्या गोष्टी अक्षयला सांगत असते तर अक्षयला सुद्धा या गोष्टी पटत असतात. तर दुसरीकडे मात्र अर्थाला त्यासोबतच सगळ्यांनाच प्रसाद द्यायला रमा पुढे आलेली असते. आणि जेव्हा रमा पुढे येते तेव्हा सगळ्यांना प्रसाद देते, तेव्हा तिनं आता अक्षयकडे सुद्धा प्रसाद द्यायला गेलेली असते. अक्षयकडे जेव्हा तिनं आता प्रसाद द्यायला गेलेली असते ना तेव्हा अक्षयही प्रसाद घेत असतो, पण रमा फक्त थोडासाच प्रसाद त्याच्या हातावर टेकवते, कारण अक्षयला जास्त गोड खाल्लं तर शुगर होतं आणि म्हणूनच तिने थोडासा एकदम प्रसाद अक्षयच्या हातावर ठेवलेला असतो. आणि ती म्हणत असते की जास्त प्रसाद खाऊ नका, नाहीतर शुगरचा त्रास होऊ शकतो, असं देखील रमानं आता अक्षयला सांगितलेलं असतं. त्याबरोबर अक्षय जो आहे तो रमाकडे एकटक पाहत राहतो आणि त्यामुळे आता अक्षय कळून चुकतं की नाही, आपण जे आहे ना ते या बाईमध्ये इतकं गुंतून जायला नको की जेणेकरून मला या सगळ्याचा नंतर त्रास होईल. नाही, मला काही झालं तरी सुद्धा आता या रमासोबत बोलावंच लागणार आहे, कारण रमासोबत मी असाच जर वागत राहिलो ना तर तिला गैरसमज होईल आणि ती कायमची याच घरात राहायला येईल. असा काहीचा गैरसमज जो आहे तो खरं तर अक्षयचा होत असतो. पण दुसरीकडे मात्र आता अक्षयने सरळ सांगितलेलं असतं की मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे, जरा माझ्या रूममध्ये ये. त्याबरोबर रमानं होकार दिलेला असतो. रमा विचार करते की ह्यांना नेमकं माझ्याशी काय बोलायचं असेल. खरं तर ना रमाला पुन्हा एकदा या घरात आल्याचा तर आनंद असतोच, त्यामुळे आता ती लगेच बाप्पाकडे प्रार्थना करते आणि हे घर पुन्हा एकदा मला व्यवस्थित बांधण्याचं बळ दे, असं देखील तिनं म्हटलेलं असतं. अक्षय रूममध्ये आता वाट बघत असतो. अक्षय विचार करतो की रमा कधी येईल. रमा तिथे आल्यानंतर अक्षय जो आहे तो आता समजवायचा प्रयत्न करत असतो. अक्षय रमाला सांगत असतो की तू इथे आली आहेस आणि या मुलांवर जे काही हक्क अधिकार दाखवत आहेस ते मुलांना आवडत नाही आहे, कारण आतापर्यंत मी मुलांना एका वेगळ्या कंडिशन्समध्ये वाढवत आहे, त्यांना ठेवलेलं आहे. पण तू जर हे जे काही वागत असशील त्याने मुलं अजूनच डिस्टर्ब होतील आणि हाताबाहेर जातील. आणि मला असं वाटतं की या घरात तू नाही थांबलीस ना तरीही चालेल. तसंही मी माझ्या मुलीला सांभाळायला तितकाच हुशार आणि तत्पर देखील आहे, असं अक्षयने सांगितलेलं असतं. आणि तो सरळ सरळ तिला आता तिकडनं जायला सांगत असतो.
रमा मात्र आता सगळ्या गोष्टी ऐकून घेत असते. अक्षय काय काय बोलतो आहे ते. खरं तर रमाला या सगळ्याच्या वेदना होत असतात, कारण अक्षयने सरळ सरळ नकार दिलेला असतो या घरात राहायचा. त्यावर मात्र आता रमा सांगते की मला पार्वती आजीनेच या घरात राहायची परवानगी दिलेली आहे, त्यामुळे तुम्ही या सगळ्यामध्ये काय बोलत आहात. पण दुसरीकडे मात्र नको, माझ्या मुलीला जे काही संस्कार द्यायचे आहेत ना ते द्यायला मी तत्पर आहे. तू यामध्ये नाही मदत केलीस ना तरी चालेल, तुम्ही इकडनं निघून जा. काय चार्जेस असतील ना ते सांगा, मी तुम्हाला तितके पैसे द्यायला तयार आहे, पण तुम्ही इथे राहू नका, असं देखील आता अक्षयने रमाला सांगितलेलं असतं. तर रमाला आता अक्षयने पैशामध्ये तुलना केलेली असते, ही गोष्टच कुठेतरी पटत नसते आणि म्हणूनच ती आता रागातच पाहत असते आणि अक्षयला म्हणत असते की म्हणजे तुम्ही माझी तुलना आता अशी करणार आहात का. तुम्हाला काय वाटतंय की मला पैसे दिले तर मला माझं प्रेम मिळालं, मला माझी मुलगी मिळाली का. तर तसं नाही आहे, तुमचा गैरसमज आहे. आता पैशांमध्ये मला विकायला घ्यायला निघालात तर कसं व्हायचं, असं देखील रमानं आता म्हटलेलं असतं. आणि पुढे जाऊन रमा जी आहे ती मात्र आता अक्षयला सुनावू लागते आणि अक्षयला म्हणत असते की तुम्हाला जसं वाटत असेल तर तसं ते नाही आहे. मुळात आहे ना, तुम्ही पैशाने काय काय विकत देणार आहात मला बऱ्याच गोष्टी हव्या आहेत. तर आता अक्षय पाठमोरा उभा असतो आणि आता रमा फक्त बोलत असते. रमानं आता ठरवलेलं असतं की अक्षयने आपल्या प्रेमाची किंमत ही पैशांच्या तुलनेत उभारली आहे, तर आपण सुद्धा तर शांत बसायचं नाही. त्यावर रमा म्हणत असते की मला ना सगळं काही हवं आहे पुन्हा, तुम्ही देऊ शकताय का. म्हणजेच मी या सगळ्या गोष्टी मिस केल्या आहेत. 9 महिने मी माझ्या पोटात माझ्या बाळाला म्हणजे आरोहीला वाढवलं, तेव्हा तुम्ही मला क्षणभरही विचारलं नाही. तुम्ही इथं राहत होतात ते माहीसोबत, तेव्हा तुम्हाला तुमच्या रमाची आठवण आली का नाही, आणि तेव्हाही तुम्ही तुमच्या बाळाचीही काळजी घेतली नाही. 9 महिने माझं बाळ पोटात कसं मी वाढवलं आहे ते मला माहिती आहे. त्याचसोबत जेव्हा मला माझं पहिलं बाळ झालं तेव्हा त्याला अलगद अशी मला मिठीही मारता आली नाही, ते सुद्धा स्वप्न मला माझं पूर्ण करता आलं नाही. त्याच वेळेला माझं बाळ माझ्यापासून हिरावलं गेलं. मी किती वेदना सहन केल्या आहेत ना, या शब्दातही मी मांडून सांगू शकत नाही हो तुम्हाला, कारण आतापर्यंत मला माझ्या मुलीलाही मिठी मारता आली नाही आहे. ती मिठीसुद्धा मला तुमच्याकडनं विकत घ्यायची आहे. माझ्या मुलीने सुद्धा मला अजून जवळ घेतलं नाही आहे. बऱ्याच अशा गोष्टी येतो मी ज्या काही माझ्यापासून हिरावल्या गेलेल्या आहेत, त्या प्रत्येक गोष्टींमध्ये मला आता या 5 दिवसामध्ये माझं सुख मिळवायचं आहे. तुम्हाला त्यावेळेला काहीच वाटलं नव्हतं, तुम्हाला या क्षणाची जराही कूस नव्हती की मी या सगळ्या वेदनातून किती काय काय शिकले असेल. कारण प्रत्येक वेळेला गेले 7 वर्ष मला माझ्या मुलीची इतकी आठवण येत होती, पण मला माझ्या मुलीला जवळही घेता आलं नाही. मी माझ्या मुलीला माझ्यापासून लांब केलं का, तर फक्त तुमच्या सुखासाठी, तुमच्यासाठी. आणि आज मला या सगळ्याची अशी किंमत मोजावी लागेल ना, असा मी स्वप्नातही विचार केला नव्हता, असं देखील रमा आता रडत रडत म्हणत असते. आता रमाचं जे काही बोलणं असतं ना ते ऐकून ना आता अक्षयला सुद्धा जे आहे ते डोळ्यातून पाणी येतं. अक्षय जो आहे तो एकटक आता पाहत असतो आणि जेव्हा आता अक्षय हे सगळं ऐकतो ना तेव्हा मात्र आता अक्षय अगदीच रडकुंडीला आलेला असतो. तो आता एकही क्षण पुढे काहीच बोलू शकत नसतो, कारण त्याला माहिती आहे की काय वेदना त्याला होत आहेत. म्हणजेच रमाने जे जे काही त्रास सहन केले आहेत त्याबद्दल रमानं आता बोलून टाकलेलं असतं. तिनं ठरवलेलंच असतं की किती दिवस अक्षयच्या समोर आपण असे आहोत हे असं दाखवत राहणार आहोत. काही झालं तरी अक्षयला सुद्धा माझं महत्त्व, माझं म्हणणं पटायला हवं ना. त्यासाठी रमानं अक्षयला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता सांगितलेल्या असतात. पण आता जेव्हा हे सगळं जेव्हा बोलते ना तेव्हा अक्षयच्या डोळ्यातना सुद्धा भयंकर असं पाणी येत असतं. कारण रमाने गेल्या 7 वर्षामध्ये जे जे काही सहन केलं आहे या इरावतीमुळे त्या फक्त वेदना तिलाच माहिती आहेत. कारण लहानाचं मोठं आरोहीला म्हणजेच जेव्हा ती पोटात होती तेव्हा तिचं संरक्षण, तिला जे जे काही हवं ते सगळं काही एकटंही रमानं बघितलं होतं. आणि तेव्हा तुम्ही त्या माहीसोबत राहत होतात, पण तेव्हा तुम्हाला काहीच आठवलं नाही की आपली बायको प्रेग्नेंट आहे आणि आपल्याला आपल्या बाळाची काळजी घ्यायला हवी. तेव्हा तुम्ही माझ्यापासून लांब होतात. हे सगळं काही मला सुद्धा वाटतं ना की वसूल करावं,
पण मी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे बोलते का? मला फक्त ना माझ्या मुलीसोबत थोडे दिवस राहायचंय, एवढंच काहीसे मी तुमच्याकडे मागितलं आहे. पण तरीसुद्धा तुम्ही त्यामध्ये सुद्धा मला मध्ये मध्ये करून व्यत्यय आणताय. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा होतील पॉसिबल? कारण ना माझ्या वाट्याला माझ्या मुलीचं सुख हे कधीच मिळालेलं नाही. आणि माझ्या मुलीला सुद्धा असंच वाटतं ना की तिने तिच्या आईसोबत थोडा वेळ घालवावा, तिचंही कुठे काही चुकतंय. पण नाही, तुम्ही फक्त मात्र आता लोकांचं ऐकताय आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून मला माझ्या मुलीपासून लांब करताय. आणि सोबतच माझ्या मुलीचं सुद्धा प्रेम तिच्या आईला, म्हणजेच तिलासुद्धा तिच्या आईचं प्रेम मिळत नाही आहे. हे सगळं काही तुमच्यामुळेच तर होतंय. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप चुकीच्या पद्धतीने करताय असं देखील आता इथे असणारी रमा जी आहे ती अक्षयला म्हणत असते. आणि जेव्हा आता ही सगळं काही ती अक्षयला म्हणते ना, तेव्हा मात्र आता अक्षयची बोलतीच बंद झालेली असते. अक्षयला कळतच नसतं की काय बोलावं. कारण रमाने जे जे काही त्रास सहन केलेले आहेत ना, आणि त्याचं काहीच अक्षयला माहीत नाही, याबद्दलच आता सगळं काही सांगून रमानं टाकलेलं असतं. त्यामुळे रमाचा जो काही त्रास असतो तो आता अक्षयला सुद्धा समजलेला असतो. आणि त्यामुळे आता अक्षयचे डोळेसुद्धा एकदम पाण्याने भरून आलेले असतात. तर रमा म्हणत असते की देऊ शकता का एवढ्या सगळ्याची किंमत मला सांगा, तसं असेल तर मी एक घर सोडून जायला आताही तयार आहे, असं देखील आता रमानं सांगितलेलं असतं. जेव्हा रमा हे सगळं काही बोलते तेव्हा मात्र अक्षयची बोलती बंद होते. कारण अक्षयकडे आता रमाला देण्यासारखं असं काहीच आता उरलेलं नव्हतं. आणि त्यामुळेच आता अक्षय जो आहे तो शांतच राहतो. रमाच्या कोणत्याही बोलण्यावर प्रत्युत्तर तो करत नसतो. तर दुसरीकडे मात्र आता रमाने जे काही बोललेली असते त्या सगळ्या गोष्टीचा आता अक्षय विचार करतो. त्यालाही कळून चुकलेलं असतं की आपण जे आहे ते एका आई मुलीचं प्रेम हे पैशात विकत देत होतो. पण नाही, आपली सुद्धा चूक आहे. तिने सुद्धा आपल्या बाळाला तितकंच मिस केलं असेल जितकं आपण आपल्या बाळाला एक दिवस बाजूला केल्यानंतर मिस करतो. ती तर आई आहे, तिने किती वेदना सहन केल्या असतील, असाच आता इथे मात्र अक्षय विचार करत असतो. तर पुढील भागात पाहायला मिळतं अक्षय बाहेर येतो, इकडे तिकडे रमाला शोधत असतो. त्याला रमा कुठेही दिसत नाही. तर तो विचार करतो खरंच ही मुलगी निघून गेली की काय. तर दुसरीकडे मात्र आता तो दिवा जो असतो बाप्पाकडे लावलेला तो विझायला आलेला असतो. म्हणूनच अक्षय पटकन पळत जातो आणि तो दिवा जो आहे तो दिव्याची ज्योत मावळत असते. तर त्याला तो धरतो. आणि त्याच वेळेला आता रमासुद्धा तिथं आलेली असते. आणि रमाने सुद्धा ती हळूच ती वात जी आहे ती विझण्यापासून पकडलेली असते. आणि त्यामुळे आता तो दिवा जो आहे तो सुरक्षित राहतो. अक्षय एकटकच आता पाहत राहतो. कारण त्याला आता वाटत असतं की रमा गेली आहे. तर इतक्या रात्री तुम्ही बाहेर काय करताय, असं आता रमानं अक्षयला विचारलेलं असतं. तर अक्षय म्हणतो की मी पाणी घ्यायला आलो होतो, तहान लागली होती. तर त्याच वेळेला आता रमा म्हणते मग कुठे आहे पाणी. अक्षय म्हणतो ही काय बॉटल. पण खरं तर अक्षयच्या हातात बॉटल नाही तर सगळे काही ब्लँकेट आणि त्याचसोबत उशी असते जी त्याने रमासाठी आणलेली असते. तर रमा म्हणत असते की मला तर तुमच्या हातात कुठेही बॉटल दिसत नाही आहे, पण ब्लँकेट आणि उशी दिसते. हे तुम्ही माझ्यासाठी आणलं आहे ना, मला माहिती आहे, पण तुम्ही ते स्पष्ट बोलत नाही आहात, हेच तर तुमचं चुकतंय, असं देखील रमा आता अक्षयला म्हणत असते. त्यावर अक्षयही शांत राहतो. अक्षय आता रमाकडे एकटक पाहत असतो. कारण रमानं अचूक अक्षयला ओळखलेलं असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा, बाय.